नमस्कार सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी। त्यासाठी आपण सुरुवात करूया। त्यासाठी कढईमध्ये आपण 3 पळी तेल घेतलेलं आहे। तेल आता गरम झालेलं आहे। त्यात आपण आलं, लसूण आणि थोडं खोबऱ्याची 2 चमचे पेस्ट घालून घेऊया। ते आता व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यात आपण 1 चमचा हळद, 2 चमचे घरगुती काळा मसाला आणि 2 चमचे सुहाना मटन मसाला टाकूयात। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात आपण 2 भाजलेले कांदे आणि अर्धी वाटी खोबरं भाजून घेऊन त्याची मिक्सरमध्ये व्यवस्थित पेस्ट बनवून घेतलेली आहे। ती आता आपण त्यात टाकूयात। त्यानंतर आपण हे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात। परत 2 मिनिटांसाठी तेल सुटेपर्यंत आपण त्यावर आता एक झाकण ठेवणार आहोत। 2 मिनिटं आता होत आलेले आहे। आपल्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे। त्यात आता चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊयात। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकूयात। आता यात आपण घालणार आहोत जे पुरणासाठी डाळ शिजवून घेतली होती त्याचं ते पाणी। व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊयात। आता आपण या आमटीला 2 मिनिटांसाठी एक व्यवस्थित उकळी काढून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता याला कशी तर्री आलेली आहे व्यवस्थित। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यात पाणी कमी जास्त करू शकता। आपली कटाची आमटी तयार झालेली आहे। व्हिडिओ सर्वांना आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद।